नमस्कार मित्रांनो, काल गुरुवारी आपण गाडी घरी आणून तिची पूजा वगैरे केलेली आहे। आज शुक्रवार देवीचा वार म्हणून आपण सप्तशृंगी माताच्या देवीला गडावर चाललोय। बाय बाय। चला तर मग जाऊया सप्तशृंगी माता गडावर। अतिशय सुंदर असं वातावरण आहे। सर्वीकडे पावसाळा असल्यामुळे हिरवगार झाडी डोंगर वगैरे दिसायला मिळत आहे आपल्याला। हे जे दृश्य आपल्याला बघायला मिळतंय हे हिरवगार अशी झाडी जी आहेत हे ओझरखेड धरणाच्या इथलं आहे। पुढे गेल्यानंतर आपल्याला ओझरखेड धरणाचं पाणी सुद्धा बघायला मिळेल। बाकी ते हिरवगार सौंदर्य। हे ओझरखेड खेळण्याकडे जाण्यासाठीचा मार्ग। आपण चाललो सरळ वणी त्या दिशेने। हे बघा पाणीच पाणी। ओझरखेड धरणाचं बॅकवॉटर अतिशय सुंदर असा नजारा आहे। सुंदर पाण्याचं दृश्य आपल्याला बघायला मिळते। अतिशय निसर्गरम्य वातावरण आपल्याला बघायला मिळते आज। आम्ही सर्वजण चाललोय। श्याम, दीदी, गौरांग, वहिनी, महेश, मुग्धा, मृणाली आणि मी सोनू। सप्तशृंगी माता की। हा समोरचा डोंगर जो आहे हा सप्तशृंगी मातेचा डोंगर आहे। या डोंगरावरच माता बसली आहे। हा डोंगराचा मागचा भाग आहे। आता घाट सेक्शन सुरू झालेले आणि सर्वीकडे हिरवीगार झाडी आहेत। अतिशय दाट झाडी आहे। खूप छान वाटते। पावसाळ्यामध्ये फिरण्याची मजाच वेगळी असते। वातावरण असं मस्त असतं। आता घाटाला प्रारंभ केलाय आपण। घाट सुरू झालाय।
शकता आपल्याला प्रचंड असं धुकं भेटले. एवढं दाट धुकं आपल्याला दिसतंय की समोरची गाडी देखील आपल्याला लवकर दिसत नाहीये. आपण आलोय आता रोपवेच्या इथं. ही ट्रेन आपल्याला वरती घेऊन जाते. चला तर मग बसूया ट्रेनमध्ये. चला मंडळी, चला पटापट, चला वहिनी. हे पहा, ही ट्रेन चालली आता वरती. त्याच पद्धतीने खाली येणारी ट्रेन आपण बघूया. ती खाली आल्यानंतर तिच्यातले पॅसेंजर त्या साईडने उतरतील आणि मग आपल्याला बसायला भेटेल. महाराष्ट्र शासन. मध्ये गेल्यानंतर आतील देखील मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. ट्रेन मधला व्ह्यू कसा आहे. त्या साईडने सर्व उतरतील. त्यानंतर इकडचा गेट ओपन केला जाईल. आपला पण गेट ओपन झालाय. हे बघा, आता ट्रेन मध्ये सर्व आपली मंडळी येते. चला चला. हा ट्रेनचा मधील व्ह्यू आहे. मुलगा बघा, खूप खुश आहे. खूप दिवसानंतर गाडीतनं लांब यायला मिळालं तिला. आपली ट्रेन सुरू झालेली आहे. आता आपण चाललोय वरती. बाहेर अतिशय सुंदर असा नजारा आपल्याला बघायला मिळतो. या साईडला आपण गाडी पार्क करून इकडे आलो. दुसरी ट्रेन खाली चालली. फायनली आम्ही वरती पोहोचलो. मंदिराच्या इथं आलेले गर्दी अजिबात नाही आहे. पहिल्यांदा मी असं दर्शन घेतलेलं आहे की सप्तशृंगी मातेच्या इथं अजिबात गर्दी नाही आहे आणि मनसोक्त असं दर्शन घ्यायला मिळते. आता मध्ये साफसफाई चालू असल्यामुळे त्यांनी पुढील गेट बंद केलेला आहे आणि साईडच्या दरवाजाने आम्हाला पूर्णपणे दर्शन घ्यायला भेटते. सिंह, देवीचं वाहन. फायनली आता साफसफाई झाल्यानंतर आम्ही एंट्री करतो. हे देवीचा मेन दरवाजा. तर अतिशय सुंदर असं कोरीव काम करण्यात आलेलं आहे. हे देवीचं दर्शन. मध्ये फोटो सेशन अलाउड नसल्यामुळे मध्ये जाताना फोटो कॅमेरा काढू शकलो नाही आम्ही किंवा फोटो काढू शकलो नाही. बाहेर आल्यानंतरला ही करू. चला परत चाललोय ट्रेननी. मम्मीला तर डायरेक्ट दर्शन भेटलं होतं.
चला चला पटापट. या बसा वहिनी साहेब, बसा बसा. जागा द्या. पैसे सांगते तसं. आता खाली जाताना परत धुकं खूप आलेलं आहे, त्याच्यामुळे आपण बघू शकता की सगळीकडे धुकंच धुकं आहे. डोंगर सुद्धा दिसत नाही, देवी सुद्धा दिसत नाही आणि खाली गाव सुद्धा दिसत नाही. एवढं प्रचंड दाट धुकं आहे. डिसिप्लिन चालली. अतिशय सुंदर असं वातावरण निर्माण झाले हे गाव. आता फायनली आपण घाट खाली उतरत असताना एवढं दाट धुकं दिसतंय की अतिशय अवघड असं गाडी चालवणं झाले. आमचं 20चं स्पीड आहे तरी सुद्धा समोर काहीच दिसत नाही. बघा एकदम म्हैस आली आता. एकदम जवळ आल्यानंतरच दिसतंय खूप दाट धुकं आहे. एकदम जवळ आल्यानंतर गाडी दिसली. फायनली आता धुकं मोकळं झालं. धबधबा बघा. थोडं प्रचंड धोका असल्यामुळे सगळ्या गाडी लाईनीत चालल्या. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील लाईक करा, कमेंट्स करा, तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.